हाय, कसे आहात सगळे? सकाळी देवा स्कूलला गेल्यावरती टस्की कित्येक वेळा दाराशी अशीच बसून राहिलेली. आज सकाळी देवाचा टिफिन नव्हता, कारण त्याची एक्झाम चालू झालेली आणि तो लवकर येणार होता. मग फक्त प्रशांतचाच टिफिन होता. मग तो बनवायला घेतला आणि आज सकाळी उठल्यापासूनच घसा जाम झाला होता. मग थोडंसं गरम पाणी केलं आणि ते प्यायले. कांदा चिरताना विचार आला थोडा टाईम वाचावा, मशीनमध्ये करायला घेतला. पण मशीनमध्ये करता करता माझे हात एवढे दुखले ना, कारण ते होतच नव्हतं. असं वाटलं त्याच्यापेक्षा हाताने कापलं असतं ते बरं झालं असतं. नाश्त्यामध्ये ब्रेड आणि भुर्जी बनवलेली होती. ती खाल्ल्यानंतर लगेचच आमच्या मॅडम आल्या आणि मग काय, उरलेल्या सगळ्या माझ्या कामांची बोंब वाजली. ह्या मॅडमच्या मागे मागेच माझा वेळ जात होता आणि त्याच्यामध्ये ती टस्कीच्या घरात बसलेली. आणि टस्की पण एवढी आगाऊ ना, ती बसलेली तिला बसून देत नव्हती आणि ती जशी निघाली त्याच्यानंतर स्वतः जाऊन बसलेली त्याच्यामध्ये. मग माझं आवरायला घेतलं, कारण मला देवालासुद्धा आणायला जायचं होतं. आणि मी जसं आवरायला घेतलं तसं ह्या मॅडमना पण माझ्याबरोबर मेकअप करायचा होता. मी पावडर लावली का तीही लावत होती, मी लिपस्टिक लावली का तीही लावत होती. जे जे मी करेल ते ते तिला हवं होतं. पण ती घरी आली ना का एकदम मस्तच वाटतं. तिला घरी जायची अजिबात इच्छा नव्हती, पण मलाच देवाला घेऊन स्कूलमधून डायरेक्ट हॉस्पिटलला जायचं होतं. आणि हॉस्पिटलमध्ये आज थोडा उशीर पण होणार होता त्याच्यामुळे. आणि मग मी निघाले. थँक्यू फॉर वॉचिंग.